नमस्कार. मी नवनाथ मध्ये मामा. लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 4 शेतकरी मेळावे आपण घेत आहोत. पहिला मेळावा 26 जून रोजी मेडिकल कॉलेज MIT येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. दुसरा मेळावा राजूर येथे सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. 28 जून रोजी किल्लारी येथे सकाळी 11 वाजता हा मेळावा आहे आणि 29 जून रोजी सायंकाळी 4 वाजता उदगीर येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यासाठी मुख्य मार्गदर्शक पद्मश्री माननीय दादा लाड हे पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत. या संबंधात आपल्या लातूरचे प्रसिद्ध डॉक्टर माननीय कुकडे काका हे आपणास या मेळाव्याच्या संदर्भात आपणास बोलत आहेत. शेतकरी बंधूंना नमस्कार. मी डॉक्टर अशोक कुकडे, विवेकानंद रुग्णालय लातूर, एक सामाजिक कार्यकर्ता, मूळचा संघ कार्यकर्ता. भारतीय किसान संघ यांच्या वतीनं सर्वांना आवाहन करतो आहे. भारतीय किसान संघ ही शेती क्षेत्रात काम करणारी भारतीय सांस्कृतिक मूल्यावर आधारित विविध विषयाची मांडणी करणारी अशी संस्था आहे. त्यांच्यामार्फत आपल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे शेतकरी मेळावे हे घेतले जात आहेत. या शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या दृष्टीने आवश्यक अशा अनेक प्रश्नांचा विचार होत असतो. शेतकरी संघटनेने किसान संघाच्या माध्यमातून खूप मोठी कामं देशभरात केलेली आहेत. शेतकऱ्यांचं संघटन बांधणं ही सोपी गोष्ट नाही. हे अवघड काम गेल्या 50 वर्षामध्ये किसान संघाच्या माध्यमातून फार उत्तम रीतीने होत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अशा अनेक कामांना गती मिळेल असा विश्वास वाटतो आणि म्हणूनच शेतकरी बंधूंनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने भाग घ्यावा. शेतकऱ्यांच्या नित्यजीवनाशी संबंधित, अर्थकारणाशी संबंधित, सामूहिक उपाययोजनांच्या संबंधित, शासनाशी संबंधित अशा अनेक विषयांची मांडणी, चर्चा या अधिवेशनात होत राहील. श्रीरंग देवबा तथा दादा लाड हे यामध्ये प्रमुख असणार आहेत. हे गेली 40 वर्ष किसान संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते, संघाचे प्रचारक या नात्याने कार्यरत आहेत. त्यांचं मार्गदर्शन भेटणार आहे. त्याचबरोबर अन्यही अनेक शेती क्षेत्रात काम करणाऱ्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आवाहन करतो की शेतकरी बंधूंनी या कार्यक्रमात, उपक्रमात सहभागी व्हावं, जेणेकरून आपल्या नित्य जीवनामध्ये आपण जे काम करतो ते अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल आणि शेतकरी हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा असलेला घटक हा संघटित होऊन अधिक योगदान करेल. स्वतःचाही लाभ होईल आणि त्याचबरोबर समाजाचाही लाभ होईल असा मला विश्वास वाटतो. पुन्हा एकदा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना आवाहन करून माझं निवेदन संपवतो. नमस्कार. धन्यवाद.